नमस्कार व्यूअर्स, आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वामी या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। आपला आजचा टॉपिक आहे स्वामी सेवेतील औदुंबर झाडाचे महत्त्व। तर औदुंबर झाडाचे महत्त्व समजून सांगत असताना मी एक उदाहरण देऊ इच्छिते जेणेकरून तुम्हाला औदुंबर झाडाचे महत्त्व हे का एवढे अनन्यसाधारण आहे हे समजेल। एक पौराणिक कथा आहे ज्यामध्ये भगवान विष्णू नृसिंह अवतार धारण करतात। त्यांचा एक प्रिय भक्त असतो भक्त प्रल्हाद म्हणून, परंतु त्याचे वडील जे असतात ते राक्षसी वृत्तीचे असतात। त्यांचा वध करण्यासाठी भगवान विष्णू नृसिंह अवतार घेतात, कारण की त्या दैत्यसुराने वरच असा मागितलेला होता की मला मरण असे यावे की तिथे जल नसेल, भूमी नसेल, वायूही नसेल, अशा ठिकाणी माझं मरण यावं आणि मला मारणारा हा मनुष्य नसावा, देव नसावा, दैत्य नसावा, प्राणीही नसावा। म्हणजे त्याने सृष्टीमध्ये उपस्थित असलेल्या गोष्टींच्या व्यतिरिक्त त्या गोष्टीकडनं मरण मागितलं होतं आणि त्याला मारणं अशक्य झालं होतं। तेव्हा भगवान विष्णूने नरसिंह अवतार धारण करून त्याचा वध केला आणि नरसिंह हा अवतार अर्ध मनुष्य आणि अर्ध पशु असा अवतार होता। तर भगवंतांनी त्याला आपल्या जांघेवरती घेऊन आणि नखाने फाडलं। भगवंताचे नख म्हणजे कुठले शस्त्रही नव्हतं आणि कुठले शस्त्रास्त्राने त्याचा वध करू शकणार नव्हते, म्हणून नखाने फाडलं। तर त्या दैत्येश्वराचा नखाने वध केल्यामुळे भगवान विष्णूंच्या नखामध्ये अंगार व्हायला लागली, कारण की त्या दैत्येशाच्या अंगात असलेलं विष हे भगवंताच्या नखांना त्रास देत होतं। तर तेव्हा माता लक्ष्मीला जवळच एक उंबराचे झाड दिसले आणि माता लक्ष्मीने ते उंबराचे फळं तोडून आणले आणि भगवंताला सांगितलं की तुमची जी नखं आहेत ते यामध्ये रोवा, म्हणजे तुमचा त्रास कमी होईल। आणि भगवान विष्णूने स्वतःची ती नखे त्या उंबराच्या फळामध्ये रोवली असता त्या फळांनी नखातील सर्व विष हे शोषून घेतलं आणि भगवंताच्या नखातली अंगारी थांबली आणि त्यांना आराम वाटला। तेव्हा भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन उंबराच्या झाडाला आशीर्वाद दिला की जो कोणी अनन्य भावेने या उंबराच्या झाडाची पूजा करेल, सेवा करेल, त्याला लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। आणि त्यानंतर जेव्हा मी दत्त परंपरेमध्ये मी जन्म घेईल, नरसिंह सरस्वती नावाने मी जन्म घेईल, तेव्हाही ह्या झाडाचे महत्त्व माझ्या सेवेमध्ये अनन्यसाधारण असेल। आणि औदुंबराचे झाड म्हणजे कुठलं एक साधं वृक्ष नाही आहे, कारण की भगवान दत्तात्रेयांनी असा आशीर्वाद दिला होता की जेव्हा मी दत्त अवतार घेईल तेव्हा मी औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी सूक्ष्म रूपात कायम वास्तव्यास राहील। औदुंबराचे झाड म्हणजे साक्षात दत्त महाराजच आहेत आणि औदुंबराच्या सेवेने आपल्याला दत्त महाराजाच्या सेवेचं फळ हे प्राप्त होत असतं। मित्रांनो, तुमच्या जर घराच्या जवळ जर औदुंबराचं झाड असेल तर नित्य औदुंबराच्या झाडाला तुम्ही जर दिवा लावला तर तुमच्या आयुष्यातले मोठ्यातले मोठे संकट हे दूर होत असतं। कितीही कठीण परिस्थितीतून तुम्ही जात असू द्या, कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावरती असू द्या, ते संकट नक्कीच दूर होईल जर तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या उंबराच्या झाडाला नित्यनेमाने दिवा जर लावला तर, आणि जवळ नसेल तर नाही लावलं तरी चालेल। दररोज नाही लावला तरी चालेल, जेव्हा कधी तुम्हाला शक्य असेल तेव्हाही लावा। आणि औदुंबराच्या झाडाची सेवा करताना संकल्पपूर्वक सेवा ही करायला हवी। औदुंबराच्या झाडाची सेवा करत असताना संकल्पपूर्वक सेवा करणे म्हणजे की तुम्हाला औदुंबराच्या झाडाची कुठल्या प्रकारची सेवा ही करायची आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येतं ते औदुंबराच्या झाडाला केली गेलेली प्रदक्षिणा। औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा करत असताना कुणाशीही बोलायचं नसतं, फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा करायच्या असतात। त्या प्रदक्षिणा तुम्ही संकल्पपूर्वक म्हणजे तुमच्या मनोइच्छित प्रमाणे एक संकल्प करायचा की मला 11 गुरुवार 11 गुरुवार 21 गुरुवार 51 गुरुवार एवढ्या प्रदक्षिणा करायच्या आहे, मी ह्या गुरुवारी एवढ्या प्रदक्षिणा करेल। म्हणजे तुम्हाला जी काय सेवा करायची इच्छा आहे ती संकल्पपूर्वक करायची असते। त्यामध्ये तुम्ही 21, 51, 108, 1000 आणि लाखामध्येही प्रदक्षिणा करू शकता। तुमचं संकट जेवढं मोठं असेल मित्रांनो, तेवढ्या तुम्ही प्रदक्षिणा मोठ्या संख्येने प्रदक्षिणा करण्याचा संकल्प करावा आणि नक्कीच तुमचं संकट दूर होईल, तुम्हाला मार्ग मिळेल आणि मनशांती तर ही अवश्य मिळेल। अशा प्रकारे तुम्ही संकल्पपूर्वक प्रदक्षिणा करू शकता। त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला पाणी वाहायचं आहे।
त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा तर मी तुम्हाला नेहमीच सांगते. अष्टगंध लावायचा, अक्षदा, फूल, धूप, दीप त्या वृक्षाला, आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला दाखवायचं आहे. तर नंतर आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे. मग त्या तुम्ही 11 करा, 21 करा, तुम्हाला जसं शक्य असेल तसं करा. किती गुरुवार करायचे आहे तोही तुम्ही संकल्पपूर्वक निर्धार करा आणि तुमची इच्छा औदुंबराच्या झाडाला सांगा. दत्त वंश परंपरेमध्ये मित्रांनो रसी सरस्वतीनंतर श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर आपले स्वामी महाराज अशी आपली दत्त परंपरा चालत आली आहे. तर नरसिंह सरस्वती अवतारामध्ये गाणगापुरी या तीर्थावरती महाराज नदीतीरी कायम या औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये बसलेले असायचे. आणि जेव्हा त्यांनी अवतार संपुष्टी केली तेव्हाही त्यांनी भक्तांना सांगितलं की मी दृश्यरूपे नाही असलो तरी अदृश्य रूपे माझं वास्तव्य हे औदुंबराच्या झाडाच्या छायेखाली असेल. तर त्यामुळे औदुंबर झाडाचे महत्त्व हे स्वामी सेवेमध्ये अनन्यसाधारण आहे. आणि औदुंबराच्या झाडाच्या सेवेने मनशांती मिळते, दत्त महाराजांची कृपाही प्राप्त होते. आणि खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो, तसं तर काही लोकांना म्हणजे आध्यात्मिकतेवरती विश्वास नसतो. म्हणजे प्रत्येकालाच आध्यात्मिक गोष्टींवर विश्वास आहे असं नाही. काही विज्ञानाला मानतात तर काही धार्मिक गोष्टींना मानतात. पण वृक्षाची सेवा करणं हे दोन्ही दृष्टीनेच योग्यच आहे. तुम्ही बघता वड, पिंपळ यासारखे उंच वृक्ष जे की आपल्याला स्वच्छ श्वासनाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करतात. म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून स्वच्छ एक शुद्ध ऑक्सिजन मिळत असतो आणि एक थंडगार छायाही त्यांच्यामुळे आपल्याला मिळत असते. वृक्ष हे सदैव देयते आहे. तर त्या निमित्ताने का होईना आपण वृक्षाची सेवा करायला पाहिजे. तर त्यामध्ये एक धार्मिक म्हणून एक धार्मिक गुण असलेला एक वृक्ष म्हणून का होईना तुम्ही औदुंबराची सेवा करा. तुम्हाला धार्मिकतेवर विश्वास नसेल तर, आणि जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला धार्मिकतेवरती अतूट असा विश्वास होईल. जेव्हा मी स्वामी सेवेकरी बनत असताना मलाही असल्या छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास नव्हता. बट जेव्हा चमत्कार होतो तेव्हा मनुष्य हा नमस्कार करत असतो. तर स्वामी सेवेमध्ये अनन्यसाधारण असं औदुंबराच्या झाडाचं तुम्ही औदुंबराची सेवा करा. तुम्हाला धार्मिकतेवर विश्वास नसेल तर, आणि जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला धार्मिकतेवरती अतूट असा विश्वास होईल. जेव्हा मी स्वामी सेवेकरी बनत असताना मलाही असल्या छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास नव्हता. बट जेव्हा चमत्कार होतो तेव्हा मनुष्य हा नमस्कार करत असतो. तर स्वामी सेवेमध्ये अनन्यसाधारण असं औदुंबराच्या झाडाचं महत्त्व आहे. नक्कीच प्रदक्षिणा करा, औदुंबराची कृपा प्राप्त करून घ्या. औदुंबराची कृपा प्राप्त करणे म्हणजेच काय म्हणतात ना, माणसाच्या मनापर्यंत पोहोचण्याचा रस्ता पेट से होके दिल तक जाता है असं म्हणतात. तसं स्वामींच्या मनापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे तो औदुंबरापासून सुरू होऊन स्वामी चरणापर्यंत हा जात असतो. तर स्वामी सेवेकरी होत असताना औदुंबराच्या झाडाची सेवा ही खूप अनन्यसाधारण आहे. औदुंबर वृक्षाचा आशीर्वाद प्राप्त करणे म्हणजेच स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वजण औदुंबर झाडाची सेवा कराल, प्रदक्षिणा कराल आणि महाराज सदैव महाराजांचं अस्तित्व औदुंबराच्या झाडाखाली आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट अशी सांगेल की जर कधी 12 वाजेच्या दरम्यान तुम्ही औदुंबराच्या झाडाकडे कुठलीही मागणी केली तर ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण की दत्त परंपरेमध्ये असं म्हणतात की 12 ते 12:30च्या दरम्यान पूजा विधीत थांबावा लागतो. कारण की दत्त महाराज हे भिक्षेसाठी गेलेले असतात तर ते त्यांच्या निवासस्थानी नसतात. पण तुम्हाला जर काही खूप मोठी मागणी करायची असेल तर दत्त महाराज ॲक्युरेट 12 वाजता आपल्या औदुंबराच्या झाडातनं बाहेर पडून आणि भिक्षेसाठी जात असतात. तर तुम्ही 12च्या अगोदर 10 मिनिटे जाऊन प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि त्यानंतर ॲक्युरेट 12 वाजता औदुंबराच्या झाडासमोर बदर पसरून आणि तुमची मागणी देवाला सांगायची आहे. दत्त महाराज भिक्षेसाठी जात असताना जेव्हा आपण त्यांच्या रस्त्यात आपण एक भिक्षुक म्हणून उभे असतो तेव्हा ते आपल्याला भिक्षा देऊन आणि पुढे जात असतात. म्हणजे आपली मनोकामना पूर्ण केल्याशिवाय महाराज पुढे जात नाही. पण असं शक्यतोवर खूप अडचणीत असले तेव्हाच करायचं आहे. तसं तुम्ही नित्यसेवा हे करू शकता औदुंबराची. आणि आशा करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्की आवडला असेल.
मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट्सद्वारे विचारा, की औदुंबर झाडाच्या प्रदक्षिणेविषयी म्हणा किंवा आणखीन तुम्हाला त्याचं महात्म्य जाणून घ्यायचं असेल तर त्याविषयी म्हणा, किंवा मी सांगितलेल्या एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला काही आक्षेप असेल तरीही तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल, आवडत असेल माझे व्हिडिओ, तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की हे चॅनल पुढे सुरू ठेवण्यासाठी मला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे. आणि आशा करते की तुम्ही नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कराल. तसं मी इंस्टाग्रामला माझी लिंक दिलेली आहे. इंस्टाग्राम अकाउंटला माझी लिंक शेअर केलेली आहे. तिथेही तुम्ही बायोमध्ये जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि सदैव तुमचं प्रेम असू द्या, तुमचा प्रतिसाद असू द्या. श्री स्वामी समर्थ.